हाय हॅलो नमस्कार, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज वेणूसोबत मी ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. वीकेंड आहे, सॅटर्डे आहे आणि अचानक आमचं ठरलं डीमार्टला जाऊया. तसं तर आत्ता प्रॉपर असं काही रुटीन नाहीच चालू आहे आमचं संसाराचं, पण तरीसुद्धा काही गोष्टी होत्या तर म्हणलं चला डीमार्टला जाऊ. डीमार्टला जाऊन आलो आहे, आता खूप थकलो आहे. जेवण झालं की तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते. चला म्हणलं जेवायला थोडासा वेळ आहे तोपर्यंत तुमच्यासोबत खूप खूप काळाने मी असं शेअर करते बरं का डीमार्टचं. कारण मधल्या काळात कसं झालं, व्लॉगिंगच बंद केलं होतं, करतच नव्हते. आणि जेव्हा करत होते तेव्हा पण असं काही शेअर केलं नव्हतं. तर मजा येते आज डीमार्टचा हॉल तुमच्यासोबत शेअर करायला. प्रत्येक वेळेला मी जाते डीमार्टमध्ये किंवा कुठेही बाजारात जाते तर एक्स्ट्रा 1-2 पिशव्या मी विकत आणते बॅग्स. कारण लागतात, सतत काही ना काहीतरी घेऊन जायला किंवा व्यवस्थित स्टोअर करून ठेवायला ना लागतात. त्याच्यामुळे ही छान वाटली मला बॅग. आणि ही आहे 179 रुपयांना. तर ही एक बॅग घेतली. अशा नेहमी असतातच डीमार्टमध्ये, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर या 2 टिफिन बॅग्स आहेत, माझ्या आईकडे लागतात नेहमी, बाबांना, माझ्या भावाला. ही आईला लागते, अशी ते जेंट्स नाही वापरत पण अशी वापरतात म्हणजे आमच्याकडे. तर ह्याला वेल्क्रो आहे मस्तपैकी. तुम्ही नेहमी घेत असाल तर तुम्हाला माहितीच असेल. तर ही आहे 249ला. 249ला ही आहे. आणि दुसरी ही अशी माझ्याकडे होती, त्यामुळे आईला आवडली होती म्हणून मग आई मला म्हणली की तू परत गेलीस की माझ्यासाठी पण आण. सो ही आहे 149ला. किमती पण सांगते मी, बऱ्या असतात, लोकांना बरं पडतं ऐकायला. हे काय आणलं, ह्याला काय म्हणतात सुगंधा? केबल USB केबल आहे, हां, कारमध्ये लावायची. USB केबल कारमध्ये हवी होती. सुधनवाला नेहमीच तो जॉईन करतो मोबाईल तिथे, त्याच्यामुळे बऱ्याचदा वर्षातनं एकदा तरी परत ती घेणं होतं, म्हणजे दर 6 महिन्याला वगैरे तो घेत असतो. तर ही 99 रुपयांना आहे. लूज होऊन जाते. हां, नंतर लूज होते. आणि आता सगळीकडे आपल्याला मार्केटमध्ये नवीन नवीन स्टेशनरी दिसते. तर डीमार्टमध्ये पण आलेली आहे. तर हे छोटा भीमचे 2 क्लासमेटच्या घेतल्या आहेत वेणूनी, म्हणजे मीच घेतल्यात वेणूसाठी आणि तिच्या मामासाठी. मी त्याला पण अजून असं छोट्या मुलासारखं ट्रीट करते, त्याला आवडत नाही पण करते. तर हे घेतलंय काय, पेन द्या मला, म्हणजे त्याच्यावर नाव लिहितो. ह्यातली वेणू कोणती वापरणार आहे? वेणू ही बाई वापरणार. ही वही वापरणार आहे, ठीक आहे. आणि मामाला देणार आहे. तर ही वेणू आणि मामासाठी घेतलेल्या 2 वह्या आहेत छोट्या भीमच्या. छोटा भीम. आणि हे पेन. तर आता सुगंधाची खूप इच्छा आहे की तिने कुठलं हे आपलं इंक पेन वापरावं, शाई पेन वापरावं, त्याची खूप इच्छा आहे. आणि माझी खरं तर अजून इच्छा आहे की अजूनही तिला अक्षर सुधारण्याची गरज आहे, त्याच्यामुळे तिने शक्य तितक्या वेळेला अजून पेन्सिल वापरावी, गरज पडेल तेव्हाच पेन वापरावं. पण ठीक आहे, आता कुठलं टेबल ते काय ते. तर हे काहीतरी आता नवीन आलंय की असं याच्यानी भरतात काय काहीतरी, म्हणजे आपण जे ड्रॉपरनी भरायचो मागे लावून द्यायचं त्याला सरळ. अच्छा, ते काहीतरी मागे लावून द्यायचं, असं काहीतरी प्रकार नवीन आलेला दिसतोय हा. आपण जे बॉटलमधून ते ड्रॉपर घ्यायचो आणि मग ते भरायचो, आणि मग ते तेव्हा हिरोचं पेन तर खूप फेमस होतं ना, हिरो पेन, ते खूप सगळेजण वापरायचे. त्याला चायना पेन म्हणायचं आपण. तर घेतलेलं आहे इंक पेन. सध्या काय विचारू नका, सतत वेगवेगळ्या प्रकारचे बॉल घेणं वेणूचं चालू आहे. अरे ती इंक पेनची हे सांगायची राहिली किंमत, त्याची इंक पेनची 39 रुपये इंक पेनची किंमत आहे. आणि ह्या क्लासमेटच्या बुक्स कितीला आहेत, ह्याच्यावर MRP तर त्यांनी 37 रुपये लिहिलेलं आहे. आता बिल बघितलं की बघूयात. MRP तर 37 रुपये पर वही. हां, आणि त्याच्यानंतर हा 79 रुपयांना छोटूसा बॉल घेतलेला आहे वेणूनी, मामासोबत सतत खेळत असते. हा कितीला, आता ह्याचं वरचं रॅपर गेलं त्यामुळे माहिती नाही हा कितीला बॉल आहे. डेटॉल लागतं, तर डेटॉल घेतलेलं आहे. डेटॉलची किंमत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सगळेजण घेतात, त्याच्यामुळे एक मिनिट. या नाही दिले. आता आपल्याला काहीतरी सेफ्टी पिन घालून वगैरे करावं लागेल. हा उद्योगच का करतेस? मुलं सतत काहीतरी उद्योग करतात. इथे वेणूनी काहीतरी आतून लॉक करून बाहेर आली आणि मग आता ते काहीतरी लॉक झालंय वॉशरूम. आता मी बघते, आता हे तुमच्याबरोबर शेअर केल्यावर तो एक प्रकार बघते. ह्याच्या किल्ल्या नाही दिलेले, तर आता बघू. आता आधी हे माझं होऊ दे. तर आता हे 454 रुपयांना डेटॉल आहे. किती लिटर आहे हे? किती लिटर आहे? 1 लिटरची बॉटल आहे.
ओके. त्याच्यानंतर थोडंसं स्किन केअर करायला, कारण की मी पार्लरमध्ये फार कधी जात नाही. स्किन केअरसाठी हे 100 रुपयांना घेतलेलं आहे लॅक्मेचं. आणि मला असे सिट्रस जे स्मेल असतात तर ते खूप आवडतात. त्यानंतर हा एक पॉट खूप आवडला. हा कितीला आहे? 219 रुपयांना नवीन घरामध्ये. त्याच्यामुळे हा एक पॉट घेतलेला आहे. हा एक काचेचा पण पॉट खूप आवडला 99 रुपयांना, तर हा पण एक घेतलेला आहे. डब्बे कितीही घेतले ना तरी माझी ही गोष्ट ना गृहिणी खूप समजू शकतात, बायका स्त्रिया, की डब्बे कितीही घ्या घरात लागतातच डब्बे. तर हा 249ला डबा घेतलेला आहे. लिप बाम आहे. लिप बाम 40 रुपये, 4 रुपये, 40 रुपये, हां 40 रुपयांना लिप बाम आहे हे. त्या 4 रुपयांना काही मिळतं का आजकाल? काय नाही मिळत. त्याच्यानंतर हे 49ला रबर्स आहे. बघ, तू म्हणलेली ना रबर्स घेतली आहेत मी, तर ही 49ला रबर्स घेतलेली आहेत. रबर म्हणजे हेअर टाय. आणि महिनं ह्या ज्या असतात ना साबणाच्या वड्या, बार जे असतात डिटर्जंट बार, तर हे ना छोटे छोटेच घेणं प्रिफर करते, मोठे मोठे मी घेत नाही. तर हे 10 रुपयांना एक असतात आणि जातात व्यवस्थित, भरपूर जातात. आता हे 4 आहेत, हे मला महिनाभर व्यवस्थित पुरतील. आणि ह्या आजकाल ज्या येतात ना पिशव्या डीमार्टच्या, ह्या मला भयंकर आवडायला लागलेल्या आहेत. कारण हे जे मटेरियल आहे हे मटेरियल ना आपल्याला पावसात पण दुसरं काहीतरी घालून घेऊन जायला, म्हणजे आपली पर्स वगैरे पटकन भिजू नये म्हणून ही एरवी पर्समध्ये घडी करून ठेवायची. ही माझी टिप लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि मग नंतर कोणीतरी अशी वापरली तर सांगा त्यांना की शर्वरीने तिच्या ब्लॉग्समध्ये ही टिप सांगितली होती आधीच. तर ही बॅग मिळते वेगळी, स्पेशली घ्यायला लागते आपल्याला 25 रुपयांना. त्याच्यामध्ये खूप छान छान कलर्स आहेत. डीमार्टमध्ये ऑलमोस्ट सगळे कलर्स मी घेतलेले आहेत, जरा कुठे कुठे मिळतील. तर हे जे मटेरियल आहे हे मटेरियल बऱ्यापैकी असं पाऊस असेल तर वॉटरप्रूफ आहे. सो ह्याची एक छान घडी करायची आणि आपल्या पर्समध्ये ना ही मस्तपैकी ठेवून द्यायची पिशवी. आणि जर काही आपल्याला शॉपिंग करायचं झालं तर ह्या पिशवीचा उपयोग होतोच. आणि शॉपिंग करायचं नसेल आणि अचानकपणे पाऊस आला, तर मी इथे तुमच्याशी बोलता बोलता घडी केली आहे बघा, अचानकपणे पाऊस आला तर आपली पर्स ह्याच्यामध्ये मस्त ठेवून देता येते आणि आपली पर्स भिजत नाही अजिबात. त्यामुळे ह्या अशा भरपूर घेतलेल्या आहेत मी माझ्यासाठी, वेणूसाठी, आईसाठी अशा घेतलेल्या आहेत. बघा किती छोटीशी मस्त अशी स्लिक घडी होती आहे बघा, है ना. माझी टिप सगळ्यांनी लक्षात ठेवायची आणि कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता अजून एक बॅग आहे तर ती दाखवते. आजकालच्या या मुलांना कंपॉस बॉक्स कितीही घ्या कमीच असतात. हे मला खरं तर आवडत नाही, पण वेणू बाबाला बरोबर गंडवते आणि घेते. तर ही 129 रुपयांना ही आहे युनिकॉर्नची. म्हणजे तिने जेवढ्या घेतल्यात ना आत्ता एवढ्या, तर शाळा तिच्या आयुष्यात किंवा शिक्षण सुरू झाल्यापासून आयुष्यभरात पण मी एवढ्या घेतल्या नसतील, टिकवली आहे खूप. आणि हे खरं तर खूप छोटे छोटे असतात डीमार्टमधले रुमाल, मला काही फार आवडतात असं नाही. पण आत्ताच्या ह्या सगळ्या गदारोळात ना कमी रुमाल सापडतात, काही काही मेन बॅगमध्ये खाली गेले असतील म्हणून मग तात्पुरते आता हे 2 घेतलेले आहेत. ह्या रुमालांची किंमत किती आहे? ह्या रुमालांची किंमत आहे 59 रुपयाला एक पॅकेट आहे. असे 2 पॅकेट्स घेतले. मामासोबत खेळायचे त्यामुळे वेणू सापशिड्या आणि हे लुडो तर आयुष्यात किती वेळेला मुलं घेतात ना, याला काही नसतोच, म्हणजे अजिबातच काही नसतो. टिश्यूचं एक पॅकेट मला हवं होतं, ते घेतलेलं आहे 39 रुपयांना. आणि हे खूप सारे असे भरपूर घेतलेले आहेत, छान छान वेगवेगळ्या मस्त मस्त कलरचे. किती सुंदर कलर आहेत ना, सगळे ब्राईट ब्राईट छान. आईकडे मी बघितलं परवा, आईला हवे आहेत असं मला लक्षात आलं. भरपूर सारे असे टर्किश टॉवेल, फेस नॅपकिन्स जे आपण बेसिनवरती टांगतो ना ते, तर असे छान छान कलर्स दिसले मला, घेतलेत. खूप आता हे आईला आवडतील. तर असे भरपूर आणि वेगवेगळ्या त्याच्या क्वालिटीनुसार त्याची वेगवेगळी किंमत आहे. म्हणजे 39 आहे कोणाची, तर कोणाची 79 आहे, सॉरी 79 म्हणजे 79. तर अशी वेगवेगळी किंमत आहे. अशा रेंजमध्ये घेतलेत. अशा टाईपचा एक मागच्या वेळेला पंचमी आईला दिला होता बाथ टॉवेल, तर तो तिला आवडला होता, त्यामुळे ह्या वेळेला परत घेतला मी, जो आहे 169 रुपयांना. आणि हे खूप परवडतं
आईलाही हे पॅकेट आवडतं, कारण नंतर काही बारीक सारीक गोष्टी ज्या खाण्याच्या नसतात पण इतर असतात त्या ठेवायला हा डबा पण खूप छान उपयोगी येतो. लॉकवाला डबा आहे. तर हे मिळालेलं आहे मला 1530ला गोविंदचं तूप. ठीक आहे, तर हे खूप परवडतं, हे छान आहे, तुम्ही घेऊ शकता. असं गोवर्धनचं पण आता मिळायला लागलं आहे तिकडे. सुगंधवाला खोकला झाला आहे म्हणून अडूळचा कप सिरप घेतलेला आहे. आणि मग ह्या सध्या आम्हाला लागतात त्याच्यामुळे डिस्पोजेबल अशा थोड्याशा डिश घेतलेल्या आहेत. आणि वन्स अगेन अशी एक परत पॅक घेतलेली आहे. अशा रीतीने मी तुमच्यासोबत सगळ्या डीमार्टचा हॉल शेअर केलेला आहे विथ प्राइसिंग. आणि इकडे कुठेतरी माझ्याकडे बिल पण होतं. सुगंधवाला सवय आहे घरी आल्यानंतर तो सगळ्या गोष्टींची किंमत आणि मग कितीला पर पीस पडला आणि मग टोटल किती झालं बिल, असं सगळं सुगंधवा चेक करत असतो. तर ते काम त्याचं आहे, त्याच्यामुळे तर मी बिल त्याच्याकडे देते. आणि जनरली हां, तर टाटा कॉपरच्या 12 बॉटल्स म्हणजे 1 डझनच्या बॉटल्सचं अख्खं पॅक मिळतं आहे. तुम्हाला जर असं ट्रॅव्हल वगैरेला जाताना हवं असेल तर ती बॉटल, एक बॉटल 9 रुपयांना पडते. 18 रुपयाची एक बॉटल. 18 रुपयाची एक बॉटल आहे जी 12चा सेट. बाय वन गेट वन पडतोय. तर ते खूप छान आहे. जर तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये काही उपयोगी येणार असेल तर घ्यायला अगदी नक्की घेऊ शकता तुम्ही. आणि टाटा कॉपरचं पाणी ना छान पण लागतं, म्हणजे टेस्ट त्याची वेगळी खूप छान कळते. आवडतं आम्हाला म्हणजे. तर अशा रीतीने तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलेलं आहे. आणि जनरली ना, हां, मी हे सांगत होते की जनरली असं होतंच की तुम्ही जर डीमार्ट किंवा अशा टाईपच्या मॉलमध्ये गेलात ना, तर असं नाही होत की तुमचं बिल 1000च्या आतच होऊन जाईल. फार रेअर केसमध्ये असं होतं. अदरवाईज तुमचं जातंच ते साधारणपणे 2-5 वगैरे असं बिल जातं. पण तरी पण बऱ्यापैकी गोष्टी परवडतात घ्यायला असं मला वाटतं. पण तितकंच मला प्रॉपर मंडईत जाऊन, प्रॉपर किराणा मालाच्या दुकानात जाऊन पण गोष्टी घ्यायला आवडतात. आणि काही गोष्टी म्हणजे किराणा माल तर मोस्टली माझा असाच असतो की मी एक तर टाटा संपन्नचे प्रॉडक्ट्स वापरते आणि नाहीतर मग उरलेलं सगळं मी आमचं जे प्रॉपर अगदी 2-3 पिढ्या झाल्या आम्ही जिथून घेतो सामान सगळं किराणा मालाचं मंडईच्या जवळ, तर तिथूनच मला घ्यायला आवडतं. सो मला सगळ्या प्रकारची शॉपिंग करायला आवडते. मला ऑनलाईन, ऑफलाईन, मॉल, प्रॉपर मंडई अशी सगळी शॉपिंग करायला आवडते. तर तुम्हाला कशा प्रकारची शॉपिंग करायला आवडते, तुम्ही प्रिफर करता आणि तुम्हाला कुठे स्वस्त आणि कुठे महाग वाटतं, हे सगळं कमेंट्स करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.